अगं ऐक ना, नातं जसं जसं जुनं होत जातं ना तसं त्यामध्ये भांडणं होत जातात, भांडणं वाढत जातात. काही गोष्टी एकमेकांच्या मनाविरुद्ध घडू लागतात. त्यामुळे खूप काही अशा गोष्टी घडतात की ज्यामुळे एकमेकांमध्ये मिसअंडरस्टँडिंग होतं, चिडचिडपणा होतो. एकमेकांच्या गोष्टी एकमेकांना आवडत नाहीत. म्हणजे दुसऱ्या एखाद्याने आपल्या पार्टनरने एखादी गोष्ट केली तर ती आपल्याला पटत नाही, किंवा आपण असं म्हणतो की आपल्याला जसं हवं आहे तसं आपला पार्टनर आपल्यासोबत वागत नाही आहे, किंवा आपण आपल्याला जसं पाहिजे तसं तो आपल्याला हे करत नाही आहे. पण ऐक ना, हे सगळं तर होतच राहणार आहे. जसं नातं जुनं होतं तसं त्यामध्ये भांडणं होत राहणार. पण मला असं म्हणायचं आहे, आपल्यामध्ये भांडणं होऊ देत, आपल्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग होऊ दे, काही होऊ दे, पण आपण कोणत्याही कारणावरून एकमेकांना इग्नोर नाही करायचं. किंवा कसलंही भांडण असू दे, आपण एकमेकांना सोडून नाही द्यायचं. कारण बघ ना, आपण जेव्हा सोबत आलो, जेव्हा एकत्र येण्याचा विचार केला, त्यावेळेला आपण आपल्या एकमेकांना किती समजून घेतलं होतं, आपण एकमेकांविषयी किती विचार केला होता, आपण फ्युचरचा किती विचार केला होता की आपण सोबत असू, आपण हे करू, आपण ते करू. पण जसं आपलं नातं जुनं होत जातंय तसं आपल्यामध्ये भांडणं होत आहेत, ठीक आहे. पण मला असं म्हणायचं की आपल्यामध्ये भांडणं होऊ देत, मिसअंडरस्टँडिंग होऊ दे, काही होऊ दे, पण आपण एकमेकांना सोडून नाही जायचं. किंवा आपण कोणत्याही कारणावरून एकमेकांना इग्नोर करून असं एकट्यात नाही सोडायचं. ठीक आहे, सर्व गोष्टी होत राहतील, पण आपण एकमेकांना असं एकट्यात नाही सोडायचं. आपण दोघांनी एकमेकांना समजून घेऊन कोणत्याही गोष्टीमधून दोघांनी एकमेकांना सावरायचं. कारण एक सांगू, आपण जो निर्णय घेतला ना त्यामध्ये खरं तर आपल्याला दोघांना एकमेकांशिवाय कोणीच नाही आहे. त्यामुळे कोणतीही कसलीही भांडणं असू देत, कोणतीही गोष्ट असू दे, इग्नोर करायचं नाही आणि सोडून जायचं तर विचारच करायचं नाही. समजलं?